नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक छोटासा प्रयोग तुम्हाला दाखवायचा होता. मी ज्यावेळेस पेरू शेती करत असताना मागच्या 3 वर्षापासून यूट्यूबला एक बघत होतो की पेरूचे फूम लावल्यानंतर, पिशव्या लावल्यानंतर कटिंग केली जाते. तर मी तो प्रयोग मी काही झाडांवरती केला आज, म्हणजे सर्वच झाडांवरती केला, पण त्याच्यामध्ये 2 प्रकार केले होते मी. तुम्ही हे जर झाडं बघू शकता, याच्यावरती ज्यावेळेस छाटल्यानंतर मी तर 4-5 पानांवरती हे सर्व कटिंग केले. ही 4-5-6 झाडं होती. तिकडे काही झाड आहे, इथं झाड आहे, इथं आहे. तर हे बघितल्यानंतर आता याच्यावरचा बराचसा माल गेलेला आहे. ऑलरेडी आपला माल चालू आहे याच्यामधला. असं डोक्यात आलं, विचार आला, म्हणून मला तो व्हिडिओ बनवायची इच्छा झाली आणि की जेणेकरून सर्वांना या गोष्टीचं माहिती होईल. हे माझं वैयक्तिक मत आहे, वैयक्तिक माझं ऑब्झर्वेशन आहे. ऑब्झर्वेशन असं आहे की ज्यावेळेस पूर्ण प्रकारे छाटणी केली जाते पानांची, त्यावेळेस साईजसाठी मला कुठं त्याची कमी जाणवली. म्हणजे कमी साईजमध्येच ते फळ पिकायला लागलेलं असं जाणवतं. तुम्ही जर बघितलं, एवढं साईज नाही झालेली याची. हे बघा तुम्ही, कमी साईजमध्ये ते झाड जे आहे ना, झाडाचं फळ वगैरे ते पिवळं झालेलं आहे अनेक प्रकार. तर आणि याच्यातच आपण अजून एक प्रयोग केला होता की काही झाडांच्या साईडनी झाडल्या आणि मोठ्या फांद्यावरच्या तशाच ठेवल्या. हे जे बघितलं तुम्ही, इकडं बाकीच्या जर साईडला जर बघितलं, या साईडला वगैरे आम्ही तोच प्रयोग केलेला होता की मोठ्या ज्या वरच्या फांट्या आहेत त्या तशाच ठेवल्या आणि साईडनी काही छाटल्या, त्या पण थोडं जास्त अंतरावर छाटल्या. याच्यामध्ये तिकडे आम्हाला एवढा प्रॉब्लेम जाणवला नाही, तिथं साईज बऱ्यापैकी होती. पण ज्यांच्या पूर्ण फांट्या छाटल्या, पूर्ण झाड जिथं छाटलंय तिथं साईज कमी आली. ताकद तर दोन्ही ठिकाणी सारखीच आहे, खतं औषधं, कारण एकाच याच्यातून सर्व ड्रिप वगैरे सर्व औषधं सेम जात आहे. तर हे का झालं, याचं माझं वैयक्तिक ऑब्झर्वेशन असं आहे की ज्यावेळेस आपण छाटतो त्यावेळेस त्याला प्रकाश संश्लेषणासाठी, अन्न प्रक्रिया करण्यासाठी, अन्न तयार करण्यासाठी पानांची गरज असते आणि आपण ते पानच पूर्ण छाटून टाकले. त्याच्यामुळे खालून ताकद देत गेलोय, पण वरती फळ तयार होत नाही आहे. तेच आम्ही इकडच्या झाडांमध्ये काही झाडं साईडनी छाटली, पण प्रकाश संश्लेषणासाठी, अन्न तयार होण्यासाठी झाडाला काही झाडांच्या फांट्यावरच्या आम्ही तसेच ठेवल्या. तर तुम्ही त्याच्यामधले जर फळ जर बघितलं तर खूप मोठा फरक आहे. हे बघा, आता तुम्ही इथं बघू शकता फळाची साईज बघा. म्हणजे अजून हा कमीत कमी 250 ग्रॅमचा फळ आहे. हे अजून काढायला आलेलं नाही आहे, अजून हिरवंच फळ आहे, अजून पिवळं. म्हणजे हा 250-300 पर्यंत, तो 300 पर्यंत नक्की जाणार. 200-250 ग्रॅमचे सर्व फळ आहे, अजून हिरवंच आहे. म्हणजे ते साईज घेऊनच ते अजून हे करणार आहे. तुम्ही जर सेम असं इकडचा हा जुना भाग आहे, तुम्ही इकडे बघितलं तर बघा, हा अजून हार्वेस्टिंग चालू झालं नाही. इकडचा एक टप्पा आहे आणि इकडच्या अशा 2 टप्प्यामधले भाग आहेत. इकडे जर बघितलं तर अजून ज्या मापात जी फळं आहेत ही छोटी, एवढी छोटी फळं तिकडे त्या झाडांची पिकलेली आहेत सेम, पण इकडं नाही पिकलेली ती अजून असं. तर माझं एकच मत आहे की छाटणी करा, छाटा, पण प्रकाश संश्लेषणासाठी काही फांट्या तुम्ही तशाच ठेवा, मोठ्या प्रमाणात ठेवा, अन्न प्रक्रियेसाठी तुम्ही तशाच ठेवा. धन्यवाद.